महापालिकांचा महासंग्राममध्ये तुमचं स्वागत। एक ब्रेकिंग बातमी, पनवेलमध्ये भाजपचं कमळ खुललेलं आहे। शेकापच्या टर्फवर भाजपची हाफ सेंचुरी झालेली आहे। 51 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। अर्थात शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी आघाडी होती ती 17 जागांवर त्यांना यश मिळालेलं आहे। 17 जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पनवेलमध्ये भाजपचा जर एकीकडे विजय असा दिसतोय, मोठा विजय आहे, शिवसेनेचा मात्र सुपडा साफ झालेला आहे। भोपळा फोडण्यातही शिवसेनेला अपयश आलेलं आहे। शेकापच्या टर्फवर भाजपनं हाफ सेंचुरी केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पनवेलमध्ये भाजपनं विक्रमी जागा मिळवत 51 जागा मिळवलेल्या आहेत आणि भाजपनं एकहाती सत्ता मिळवलेली आहे। भाजपचे 51 उमेदवार विजयी झालेले आहेत तर शेकाप आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचे 17 जागांवर उमेदवार विजयी झालेले आहेत। अर्थात यांनी देखील एक कडवी झुंज दिलेली आहे या आघाडीनं। मात्र दुसरीकडे शिवसेनेला एकही उमेदवार निवडून आणता आलेला नाहीये। दुसरी बातमी येते भिवंडीवरनं। भिवंडीची ब्रेकिंग बातमी येते। भिवंडीत मात्र काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल आहे। भिवंडीत मोठ्या प्रमाणावर काँग्रेसनं यश मिळवलेले आहे। 42 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत। 45 ही मॅजिक फिगर आहे। 45 हा बहुमतासाठी आकडा आहे आणि आता अवघे 3 उमेदवार अवघे 4 जागांपासून काँग्रेस बहुमतापासून दूर आहेत। अर्थात भिवंडीचे सगळे निकाल लागायचे, अजूनही 9 जागांचे निकाल लागले नाही आहेत। त्यामुळे काँग्रेस भिवंडीत सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरलेलीच आहे। मात्र दुसरीकडे काँग्रेसची भिवंडीकडे मध्ये स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झालेली आहे। पनवेल आणि भिवंडीकरांनी 2 वेगवेगळ्या पक्षांना स्पष्टपणे कौल दिलेला आहे। भाजपचं मुस्लिम कार्ड मात्र भिवंडीमध्ये सबशेल फेल ठरलेलं आहे, मालेगावमध्ये फेल ठरलेलं आहे। मालेगावमध्ये देखील भिवंडीप्रमाणेच काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। काँग्रेसला 28 जागा मिळत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसला 26 जागा मिळत आहेत। अर्थात हे दोन्हीपेक्षा एक आले, एकत्र झाले तर दोन्ही पक्षांना मिळून सत्ता स्थापन करता येईल या शंकाने शिवसेनेला 11 जागा मिळत आहेत। मात्र मालेगावात त्रिशंकू अवस्था आहे। आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे, रोचक ठरणार आहे की निवडणुकीनंतर कोणता पक्ष कोणासोबत जातो। पनवेलमध्ये स्पष्ट झालेलं आहे चित्र। भिवंडीमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल आहे, अवघ्या 4-3 जागा त्यांना बाकी आहेत। मात्र प्रश्न जेव्हा येतो मालेगावचा, तेव्हा आता मालेगावमध्ये निवडणुकीनंतर कशा प्रकारे सत्तेची समीकरणं असतील, गणित असतील, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आपल्यासोबत आहेत राजू सोनावणे, रामनाथ दवणे आणि किरण गोटूर आपले प्रतिनिधी आहेत। राजू आहेत आपल्यासोबत भिवंडीवरनं आहेत, किरण आहेत आपल्यासोबत मालेगाववरनं आणि पनवेलवरनं आहेत रामनाथ दवणे। सगळ्यात पहिल्यांदा मी येतोय राजू सोनावणे तुमच्याकडे। भिवंडीमध्ये काँग्रेसची स्पष्ट बहुमताकडे राजू वाटचाल सुरू झालेली आहे। कशा प्रकारे आता तिकडची एकंदरीत वातावरण आहे? अनिकेत, आपण पाहिलेलं आहे पनवेलमध्ये भाजपला सर्वाधिक मतं मिळालेली आहेत। मात्र भिवंडीमध्ये उलटी परिस्थिती एकूण पाहायला मिळते। या ठिकाणी जे आहे ते सगळ्यात मोठा पक्ष जो आहे तो काँग्रेस आपल्याला पाहायला मिळतोय। काँग्रेसला जवळपास 32 जागा विजय झालेल्या आहेत आणि 11 आघाडीवरती आहेत। भाजप 9 विजयी आणि 10 आघाडीवरती आहे, तर शिवसेना फक्त 9 विजयी आणि 3 आघाडीवरती आहे। कोणाला 4 जागा मिळालेल्या आहेत। समाजवादी 2 विजयी आहेत, RPI 4 आहे आणि राष्ट्रवादी जे आहे ते एकही खातं खोललेलं नाही आहे। एक अपक्ष निवडून आलेला आहे आणि एक आघाडीवरती आहे। एकूण जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष पाहायला मिळतोय। जवळपास 45च्या आसपास काँग्रेस जाण्याची शक्यता आहे, तर भाजप जे आहे, भाजप 2 नंबरचा पक्ष ठरणार आहे। या उलट जर एकूण पाहिलं आपण काँग्रेसचा आकडा जो आहे तो वाढलेला आहे, कारण समाजवादी पक्ष असेल किंवा MIM असेल या दोघांचेही आकडे जे आहेत ते कमी झालेले आहेत। शिवसेना सुद्धा कमी झालेला आहे, त्यामुळे काँग्रेसचा आकडा वाढलेला पाहायला मिळतो। त्यामुळे बहुमताच्या दिशेने काँग्रेसने कुठेतरी वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत भिवंडीचा जर विचार केला आपण तर भिवंडीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली होती, संपूर्णपणे ताकद लावलेली होती। मुस्लिम अनेक उमेदवार जे आहेत ते दिले गेलेले होते, मात्र तसं पाहायला मिळालेलं नाही आपल्याला। एकूण पाहिलेलं तर आता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष असलं पाहायला मिळतंय। नक्की राजू, आपल्यासोबत असेच राहा तुम्ही, तुमच्याकडे परत येतो। मात्र आपल्याला आता जायचंय, प्रतिनिधी आहेत आपले पनवेलवरनं रामनाथ दवणे आहेत आपल्यासोबत। रामनाथ, पनवेलमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे, कशा प्रकारे बघतोय? पण शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही जी काही आघाडी होती त्यांनी देखील कडवी झुंज दिली आहे। 17 उमेदवार, 22 उमेदवार त्यांचे निवडून आलेले आहेत। कशा प्रकारे आता तिकडचं चित्र आहे?
नक्कीच अनिकेत, आपण पाहिलं की 78 जागांसाठी ही निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत जे आहे हे भाजपानं मिळवलेलं आहे. भाजपानं एकूणच या सत्ता समीकरणासाठी जी मॅजिक फिगर हवी होती ही देखील या ठिकाणी जिंकलेली आहे. ज्या पद्धतीने आपण सुरुवातीपासून जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणात आघाडीवरती जे आहेत महाआघाडी जे आहेत महाआघाडीच्या सर्वाधिक जागा येतील अशी शंका या ठिकाणी व्यक्त केली जात होती. मात्र कुठे ना कुठेतरी ग्रामीण भागात देखील भाजपानं जे आहे जोरदार मुसंडी मारलेली आहे. भाजपानं जे आहे ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान जे आहे भाजपाला पडलेलं आहे. शहरी भागातील मतदान आणि ग्रामीण भागातील मतदारांची जर आकडेवारी पाहिली तर आपण सुरुवातीलाच पाहिलं की 27 गावांचा या महापालिकेत समाविष्ट झाला होता आणि त्या पद्धतीनं 23 ग्रामपंचायती या संपूर्ण ग्रामपंचायती ज्या आहेत या 27 गावांमध्ये अस्तित्वात होत्या. यातील सर्वाधिक ग्रामपंचायती ज्या आहेत या शेतकरी कामगार पक्षाकडे होत्या. मात्र विकासाचा दृष्टिकोन ठेवत भाजपानं ही निवडणूक लढली आणि या निवडणुकीमध्ये कुठे ना कुठेतरी मतदार राजानं जो आहे हा भाजपाला कौल दिल्याचं चित्र जे आहे आता स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. मात्र शेकाप जे आहे कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणात पिछाडीवर गेले. महाआघाडी जी स्थापन झाली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई सेना आणि शेकाप अशा पद्धतीनं खरं लढाई जी आपण पाहिली तर शेतकरी कामगार पक्ष आणि भाजपामध्ये होती. मात्र एकूणच मुख्यमंत्र्यांच्या या ठिकाणी सभा झाल्या. त्याच पद्धतीनं आपण पाहिलं की आघाडीमध्ये महाआघाडीमध्ये असलेले जे बडे नेते होते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे यांच्या देखील या ठिकाणी सभा झाल्या. मात्र विकासाचा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी राज्यात केंद्रात आणि आपण पाहिलं यापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये आणि आता थेट नव्यानं स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेमध्ये देखील या ठिकाणी भाजपानं जे आहेत आपला झेंडा रोवलाय. आणि नक्की रामनाथ आपल्यासोबत असेच राहा. आपल्यासोबत मान्यवर आहेत, हरीश रोगे आहेत, प्रवक्ते आहेत काँग्रेसचे आणि अजय वैद्य आहेत राजकीय विश्लेषक. त्यांच्याकडे मला जायचंय. मात्र त्याच्या आधी आपले प्रतिनिधी आहेत किरण गोटूर मालेगाववरून आहेत. किरण, पनवेल असेल भिवंडी असेल चित्र स्पष्ट आहे. स्पष्ट बहुमत दोन पक्षांना मिळालेलं आहे. काँग्रेसला एकीकडे दुसरीकडे भाजपला. मालेगावचा जर विचार केला तिकडे मात्र संमिश्र असं चित्र पाहायला मिळते. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काटेकी टक्कर दिसते. एक त्रिशंकू अवस्था दिसते. कशा प्रकारे आत्ता तिकडे हालचाली होत आहेत? नक्कीच अनिकेत, खरं तर मालेगावमध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही असं एक चित्र आपल्याला मालेगावमध्ये पाहायला मिळतोय. पण काँग्रेसला मोठा विजय इथं मालेगावमध्ये मिळाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 29 जागा आहेत काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि त्या पाठोपाठ ज्या आहेत राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. जवळपास राष्ट्रवादीला जागा मिळाल्या आहेत आणि शिवसेनेला 11 जागा मिळालेल्या आहेत. पण भाजप जो एक मुस्लिम कार्ड हे मालेगावमध्ये वापरला होता या मुस्लिम कार्डाला मात्र मालेगावमधल्या नागरिकांनी जे आहे ते नाकारल्याचं चित्र आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळतोय. एकूणच 43 हा जो आकडा आहे हा बहुमताचा आकडा आहे मालेगावमध्ये. पण 43 आकडा हे कुठच्याही एकूणच राजकीय जे पक्षाला इथे गाठता आलं नाही आहे. पण काँग्रेसला जवळपास जे आहेत 29 जागा हे मालेगावमध्ये मिळालेल्या आहेत. पण एकूणच जर इथल्या राजकीय विश्लेषकांच्या हे म्हणण्यानुसार राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष जे आहेत ते जर जे आहेत एकत्र आले तर महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करू शकतात. पण एकूणच आता काँग्रेस कुठल्या पक्षासोबत जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. नक्की धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तुमच्याकडनं वेळोवेळी आम्ही अपडेट्स घेऊन येऊ. तर एकंदरीतच आता तीनही महापालिकांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. मालेगावचं चित्र स्पष्ट झालं आहे. मालेगावचा अपवाद वगळता भिवंडीमध्ये काँग्रेसची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल आहे. दुसरीकडे पनवेलमध्ये भाजपचा एकहाती विजय झालेला आहे. मालेगावमध्ये मात्र त्रिशंकू अवस्था आहे. अर्थात तिथे देखील काँग्रेसला मोठं यश मिळालेलं आहे. 28 जागा मिळालेल्या आहेत. सगळ्यात मोठा पक्ष काँग्रेस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 26 जागांवर आहे. मात्र तरीही काँग्रेसचं यश हे दुर्लक्षित करता येणार नाही. भाजप मालेगाव आणि भिवंडीमध्ये त्यांचं जे मुस्लिम कार्ड होतं ते सपशेल अपयशी ठरलेलं आहे, फेल ठरलेलं आहे, फोल ठरलेलं आहे. मात्र दुसरीकडे शेकापच्या बालेकिल्ल्यात मात्र भाजपनं मुसंडी मारत विजय मिळवलेला आहे. अजय वैद्य सर आणि हरीश रोगे सर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहे. त्यांच्याकडून मला या संपूर्ण निकालांचं विश्लेषण जाणून घ्यायचं आहे. काँग्रेस समाधानी आहे की नाही आहे, एकंदरीत काँग्रेसचे एक बाजू हरीश रोगे सरांकडनं जाणून घ्यायची. मात्र तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची.
ब्रेकनंतर तुमचं स्वागत. तर एकंदरीतच तीनही महापालिकांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. मालेगावचा अपवाद वगळता भिवंडीमध्ये काँग्रेस आणि भाजप, पनवेलमध्ये आता भाजपने विजय मिळवलेला आहे. भिवंडीमध्ये काँग्रेसची वाटचाल सुरू झालेली आहे विजयाकडे. मालेगावचा मात्र प्रश्न आहे, कारण मालेगावमध्ये त्रिशंकू अवस्था आहे. हरीश रोगे सर, काँग्रेसचा परफॉर्मन्स नक्की या निवडणुकीमध्ये सुधारलाय असं म्हणायला लागेल, कारण ह्या इकडे पनवेलमध्ये पण त्यांना आघाडीला यश मिळालंय. भिवंडीमध्ये तर एक हाती सत्तेकडे काँग्रेस जाते. मालेगावचा विचार केला तर सगळ्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी अर्थात 28 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत. कशा प्रकारे बघताय तुम्ही काँग्रेसच्या एकंदरीतच परफॉर्मन्सकडे? पनवेलचं प्रकरण अगदी वेगळं आहे हो. आणि त्याच्याबद्दल मी मागच्या 2-3 तासामध्ये माझी मतं मांडलेली आहेत. हो, परंतु मालेगाव आणि भिवंडी या ठिकाणी जी निवडणूक झाली आणि त्याचे जे काही रिझल्ट्स येत आहेत त्याच्याकडे मी राजकीय दृष्टिकोनातून बघतो. बर. एक पहिली गोष्ट म्हणजे की या दोनही ठिकाणी भिवंडी असेल किंवा मालेगाव असेल, काँग्रेस पक्षाने कोणत्याही पक्षाबरोबर आघाडी केलेली नाही. बर. या ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्या स्वबळावर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी लढला आणि एकंदरीत जे चित्र दिसतं आहे भिवंडीमधलं कोणी अपेक्षा केली नव्हती. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी उणिवा होत्या. काँग्रेस पक्षाचे मला वाटतं एक मीटिंग अशोक चव्हाणांनी घेतली, परंतु त्या ठिकाणी आम्ही निरीक्षक म्हणून जे दिलेले होते, मुझफ्फर हुसेन हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ही लढाई लढलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना कळकळीने धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे भिवंडी आणि मालेगाव याच्यामधली धर्मनिरपेक्ष असा जो मतदार आहे की ज्या मतदारांनी परत एकदा काँग्रेस पक्षावरती विश्वास दाखवलेला आहे त्यांना मी धन्यवाद देतो. आणि एक मी सांगतो, मी मगापासून चर्चा केली त्याच्यामध्ये मी सांगितलं की हळूहळू हे राजकीय चित्र जे आहे ते बदलताना दिसतं आहे. तुम्ही जुमल्याचं राजकारण सदा सर्व काय करून लोकांना फसवू शकत नाही. आज लोक विचारायला लागले आहेत की बाबा अच्छे दिन कुठे आहेत, 15 लाख कुठे आहेत, महागाई कुठे गेलेली आहे, आम्हाला तुम्ही दर वर्षाला 2 कोटी जे काही रोजगार निर्माण करून देणार होता लोकांना, आपल्या तरुणांना, आज 3 वर्ष जाते आहेत. म्हणजे 6 करोड रोजगार निर्माण व्हायला पाहिजे होते, त्याच्या बदल्यामध्ये किती लाख रोजगार कमी झाले याचा हिशेब काही काळानंतर लोक मागितल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एकंदरीत जी राजकीय परिस्थिती जी बदलती आहे त्या बदलत्या राजकारण आणि एक गोष्ट आहे देशामध्ये मी सांगतो, भारतीय मतदारांना कोणीही कधीही गृहीत समजू नये, गृहीत धरून पुढे जाऊ नये. आमचा 4-4 वेळेला आमचा पराभव झाला. ज्या वेळेला आम्हाला कधीतरी मस्ती येते, माझे मित्र बाजूला बसलेले आहेत, मी तोच शब्द वापरतो, अनेक वेळा वापरलेला आहे की आम्हाला ज्या वेळेला मस्ती येते लोकांचा आणि आमचा संबंध तुटतो किंवा दूर जातो आम्ही त्यांच्यापासून, त्यावेळेला ह्या देशातली जनता जी आहे ते आम्हाला धडा शिकवते. परंतु शेवटी या देशाचं हित जे आहे ते काँग्रेस पक्षच या ठिकाणी बघू शकतो आणि या देशातल्या सर्वसामान्य माणसाचा विचार काँग्रेस करू शकते. आणि या देशामधले अनेक जाती धर्म यांना बरोबर घेऊन या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम हे काँग्रेस करू शकते. हे या देशातल्या जनतेला माहिती असल्या कारणामुळे परत एकदा आमच्यावरती राग दाखवून सुद्धा 78 सालामध्ये झालं, 89 सालामध्ये झालं, 98 सालामध्ये झालं, 2004 मध्ये झालं, आमच्यावरती जनतेने रोष दाखवला. परंतु परत एकदा त्याच जनतेने आम्हाला त्या ठिकाणी आणून बसवलं. जोपर्यंत आम्ही देशाचा आणि जनतेचा विचार करून लोकांच्या मध्ये जातो तोपर्यंत लोक आम्हाला आशीर्वाद देतात. आमच्याकडे जेव्हा चूक होते त्यावेळेला आम्हाला घरी बसवतात. नक्की रोगेजी, मुद्दा लक्षात आला आणि अभिनंदन की तुम्ही एक शब्द वापरलात की जनतेशी जेव्हा नाळ तुटलेली होती आणि तुम्ही मान्य केलं. खरंच ही मोठी गोष्ट आहे, असं ऑनर एवढं मान्य करणं आणि हे खरंच अभिनंदन आहे. सर एक शेवटचे, आता आम्हाला जायचं आहे अजय वैद्य सरांकडे. सर समप तुमच्याकडनं करायचं आहे. एकंदरीतच काँग्रेसचा हा कमबॅक म्हणता येईल, कारण काँग्रेसनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसपासून जो मतदार दुरावलेला होता तो परत काँग्रेसकडे यायला सुरुवात झाली असं वाटतंय? काँग्रेसच्या दृष्टीने निश्चितच अगदी दिलासाची गोष्ट आहे. कारण मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गेल्या काही निवडणुका बघितल्यानंतर काँग्रेसच्या वरती जी परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये ही खूपच मोठी सुधारणा आहे. मात्र त्याचबरोबर जे आता हरीशजी म्हणाले तसं एकदमच समाधान त्यांना मानता येणार नाही, कारण त्या ठिकाणी मालेगाव आणि भिवंडी ह्या ठिकाणी मुस्लिम बहुल
असा तो विभाग आहे आणि ते मतदारांची संख्या तिकडे मुस्लिमांची जास्त आहे. त्या ठिकाणी मुस्लिमांपुढे पर्याय म्हणून जे MIM किंवा सपा होते तर त्यांच्या हे लक्षात आलं आता मला वाटतं मतदारांच्या की MIM किंवा सपाच्या बरोबर जाण्यापेक्षा काँग्रेसच्या बरोबर जाणं योग्य आहे, आश्वासक वाटते काँग्रेस, आणि त्यामुळे काँग्रेसच्या बरोबर आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जो विजय मिळाला आहे त्याच्यात मुस्लिम मतदारांचा मोठ्या संख्येने त्याचा प्रभाव आहे. आणि पनवेलच्या बाबतीत सांगायचं झालं तर मगाशी आपण चर्चा केली त्याप्रमाणे हा रामशेठ ठाकूर यांच्या कामाचा विजय हे आपलं भाजपलाही नाकारता येणार नाही. आणि दुसरा एक इलेक्टोरल मेरिटचा विजय आपण म्हणू. दुसरं एक त्या बाबतीत म्हणता येईल की जर असं आपण म्हटलं म्हणजे जो भाजपचा दावा असतो की सरकारने केलेलं काम म्हणजे राज्य सरकारने असो केंद्र सरकारने असो त्यांनी केलेल्या कामावर आम्हाला विजय मिळवतो असं त्यांचं म्हणणं असेल तर मग असा निष्कर्ष काढावा लागेल की बालेगाव आणि भिवंडीमध्ये त्या सरकारने कामच केलं नाही. कारण जर त्यांनी जर कामावर विजय असेल तर मग त्या ठिकाणी का नाही मिळाला विजय. जर कामावर पनवेलमध्ये विजय मिळतो तर मग तिकडे जर विजय मिळत नसेल त्याचा अर्थ तिकडे तुम्ही काम केलं नाही असा अर्थ होईल. म्हणून त्यामुळे हे भाजपला सुद्धा आत्मपरीक्षण करायची वेळ येईल. जशी शिवसेनेला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तशी भाजपला पण या निवडणुकीच्या निमित्ताने आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि काँग्रेसला सुद्धा आपण केवळ या 2 ठिकाणी विजय मिळाला म्हणून आपलं कमबॅक झालं असा केवळ विचार न करता ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे ह्याचा विचार करून काँग्रेसलाही वाटचाल करावी लागेल. नक्की सर, धन्यवाद हरीश रोगे सर आणि अजय वैद्य सर. मोठं विश्लेषण झालं, अत्यंत वेगवेगळे कणगोरे आपण पाहिले आणि रोगे सरांनी पण अत्यंत वेगवेगळे मुद्दे मांडले आणि प्रांजळपणे काही गोष्टींची कबुली दिली. त्यासाठी पुन्हा त्यांचं अभिनंदन. एकंदरीतच हा निवडणुकांचा आजचा 3 महापालिकांचा जर निकाल बघितला तर तो अत्यंत संमिश्र स्वरूपाचा आहे. भिवंडीमध्ये काँग्रेसनी मोठ्या प्रमाणावर कमबॅक केलेला आहे, मालेगावमध्ये काँग्रेसनी कमबॅक केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जी पहिल्यांदा महापालिका बनली त्या पनवेल महापालिकेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे. दोन्ही पक्षांना, खरं तर दोन्ही नाही सगळ्याच राजकीय पक्षांना वेगवेगळ्या ठिकाणी आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. मग भाजपला मालेगावमध्ये असेल कारण मुस्लिम कार्ड फेल झालं, भिवंडीमध्ये असेल मुस्लिम कार्ड आणि इलेक्टोरल मेरिटची जी खेळी खेळतं भाजप ते फेल झालं. असे अनेक दृष्टीने भाजपला आत्मपरीक्षण करणारा, काँग्रेसला जिथे शेकापा आघाडी होती, काँग्रेस राष्ट्रवादी होते तिथे सगळे मिळून भाजपला हरवू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसला देखील आत्मपरीक्षण करणारा हा निकाल आहे. अर्थात संमिश्र स्वरूपाचा निकाल आहे असंच म्हणावं लागेल. आणि जे आत्ता वैद्य सरांनी सांगितलं की सगळ्याच राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करायला लावणारा हा निकाल आहे. महापालिकांचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.